नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कल्पनाताई हांडे यांनी महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून महिलांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज गवळी यांनी हांडेवाडी येथे बोलताना केले. भाजपा हवेली मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा जनसेविका कल्पनाताई हांडे यांनी आधार फाउंडेशन आणि मिडास टच हेअर अँड ब्युटीच्या संयुक्त विद्यमाने हांडेवाडी येथील फॉर्च्यून एम्प्रेस सोसायटीमध्ये महिलांकरता मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष सचिन भाऊ हांडे, मिडास टच हेअर अँड ब्युटीच्या फाउंडर अंजलीताई जोशी, भाजपाच्या महिला मोर्चाच्या हवेली सरचिटणीस सोनालीताई गिरी, उपाध्यक्षा स्मिताताई शिलेदार, चिटणीस मोनिकाताई साळुंखे, भाजपाच्या महिला मोर्चा हांडेवाडी अध्यक्षा रेखाताई कासार, प्रताप हांडे, पृथ्वीराज हांडे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांनी स्वतःच्या कुटुंबासाठी झटत असताना विविध कलांचे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचे कल्पनाताई हांडे यांनी बोलताना सांगितले. तर या उपक्रमाचे भाजपा युवा नेते सचिन शेठ हांडे यांनी कौतुक करत सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षण शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कल्पनाताई हांडे आणि मिडास टच हेअर अँड ब्युटीच्या प्रशिक्षकांचे, आधार फाउंडेशनचे आभार मानले. पाहूया हा वृत्तांत. प्रथमच या ठिकाणी आमच्या भगिनी कल्पनाताई हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इथे आलेलो आहोत. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज वेळात वेळ काढून जी महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती काम करते त्यांचं खूप मोठं काम आहे आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये. त्या म्हणजे अंजली जोशी मॅम आणि त्यांची सर्व टीम. त्यांचं प्रथम आपण मोठ्या म्हणजे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करू. सांगायचा विषय असा आहे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये, जसं आतापर्यंत मला वाटत नाही की ह्या सोसायटीमध्ये कोणी कार्यक्रम घेतला असेल. ताई मला कंटिन्यू सांगते की मला काहीतरी सपोर्ट करा, मला मार्गदर्शन करा काहीतरी. कोणीही घरामध्ये बसून मोठं होत नसतं. प्रथम मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या माता भगिनी समोर बसलेले आहेत. परंतु एक विषय असा आहे की आपण ज्यावेळेस संसार जे स्टार्ट करतो ना, त्याच्यामध्ये 100% म्हणजे बोलायला काहीच हरकत नाही की महिलांचा पाठीमागे म्हणजे जेंट्स जे असतात ना, जेंट्सला पाठीमागे महिलांचाच हात असतो. आणि ज्यावेळेस आपण सुरुवात करतो ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये, तुम्ही घरामध्ये छोटे तुमचे मुलं आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु हे करत सुद्धा असताना विविध क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही केक असेल, तुमचं आता जे आपण जे चाललंय तर प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग असेल, तुमचे सिलाई आपल्या मशीनचे असतील क्लासेस, विविध क्षेत्रामधून जे क्लासेस आहेत, आणि ब्युटी पार्लरचे जे आता तुम्हाला माहिती आहे चांगलं क्षेत्र म्हणजे हे क्षेत्र खूप टॉप लेवलला आहे. त्यामुळे तुम्ही असं मला वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी स्टँड व्हावं, चांगली प्रगती करावी. आणि कुणालाही घरामध्ये बसून तुम्हाला जॉब वगैरे नोकरी भेटत नसते. बाकीच्या तुम्ही ह्या एरियामध्ये आपल्या ताई आहेत कल्पनाताई हांडे, त्यांचं जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की विविध क्षेत्रामधून आपण एकमेकाला सहकार्य करून पुढे जावे. आणि माझी एकच विनंती आहे की तुम्ही घरामध्ये न बसता काहीतरी, तुम्हाला भविष्यामध्ये जर समजा आपला महाराष्ट्र जर पुढे घेऊन जायचं असेल तर 100% आणि मोदीजी साहेबांना आपलं जर साथ द्यायची असेल तर ही गोष्ट तुम्ही नक्की केली पाहिजे. धन्यवाद. आभार मानते सर्व माझ्या मैत्रिणींचे. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्य सचिव धनराज गवळी, तसेच आमचे धीर सचिन भाऊ हांडे, तसेच सर्व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानते. प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम झाली पाहिजे हा उद्देशाने मी हा कार्यक्रम भरवला आहे. अशी तुम्ही साथ द्या अशी मी विनंती करते. जो कार्यक्रम ताई राबवतात हा मनापासून राबवतात. मी आता गेल्या 6 महिन्यामध्ये बघतोय की प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्या काही ना काही योगदान देण्याचं काम करत असतात. प्रत्येक सोसायटीला ते काही ना काही सहकार्य करून, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करून, काही ना काही जे काही गोष्ट उपलब्ध करता येईल आणि त्या सोसायटीचं काहीतरी चांगलं करता येईल यासाठी कायम ते प्रयत्नशील असतात. तरीच ह्या सर्व सोसायटीतील महिलांनी त्यांच्या मागे सदैव उभं राहावं ही विनंती करतो. या ठिकाणी आपण महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. कल्पनाताई हांडे मॅम, हांडे सर आणि गवळी सर, आधार फाउंडेशन या सर्वांतर्फे आज आपण इथे एकत्र आलेलो आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा मला इथे संधी दिली याबद्दल मनापासून धन्यवाद.
आज महिला सक्षमीकरण ह्या गोष्टीची अत्यंत गरज आहे आणि त्यामध्ये सरकारने स्किल इंडस्ट्रीमध्ये ब्युटी, हेअर आणि मेकअप ह्या क्षेत्राला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे आणि त्यासाठी खूप सपोर्ट केला जात आहे. बेसिकली हे जे क्षेत्र आहे हे महिलांसाठी राबवलेलं असं म्हणू शकतो आणि त्यामध्ये जे अर्थार्जन आहे हे चांगल्या पद्धतीने एक उत्पन्नाचं साधन म्हणून या क्षेत्राकडे सरकार पण बघत आहे आणि समस्त महिला वर्ग बघतो आहे. जर 10वी-12वी नंतर आपण बघितलं तर आजकाल स्किल इंडस्ट्रीमध्ये ब्युटी हा एक करिअर साठी म्हणून निवडला गेलेला विषय आहे. कारण या क्षेत्रामध्ये असं आहे की जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसं तुम्हाला तुमचं इन्कम मिळायला मार्ग मोकळा होतो. यासाठी सरकारने खूप साऱ्या योजना राबवलेल्या आहेत आणि ह्या सगळा प्रकल्प घेऊन आम्ही इथे जे काही लोक उभे आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मला असं वाटतं ही जी काही संधी ह्या सगळ्यांनी आपणास दिलेली आहे, तुम्हास दिलेली आहे, तर त्या संधीचा तुम्ही चांगला लाभ घ्यावा आणि स्वतःला या संपूर्ण मार्केटमध्ये स्टँड करावं.